मन धागा धागा जोडते नवा. आजच्या व उद्याच्या एपिसोड मध्ये काय घडणार हे जाणून घेऊया. नमस्कार मंडळी, मजेत ना? आशा करतो मजेत असाल. आपण पाहत आहात फिल्मी रंग, अस्सल मराठी वाहिनी. वृंदा, असं मी काहीही होऊन देणार नाही, असं काहीही होणार नाही आहे. आपलं काय ठरलं होतं, दोन भाऊ जसे एक विचाराने राहिले तशा आपण देखील जावा एक विचाराने राहू ठरलं होतं ना. मग आता हे का, असं वृंदाला सुधा म्हणतात. वृंदा, कारण आता गणित बदलले आहेत, मुलं मोठी झाली आहेत, तुझ्या माझ्या हातात काहीही राहिलेलं नाही. त्या मुलीने आपल्या आनंदाला ग्रहण लावलं आहे कायमचं. असं असलं तरी मी आपल्या घराचे तुकडे होऊ देणार नाही. वृंदा, मी आनंदीला ह्या घरात येऊ देणार नाही. त्या मुलीला आपल्या घरात थारा नाही. त्या मुलीमुळे माझ्या आदर्शची स्वप्न भंगली. त्या मुलीमुळे सार्थक विचित्र वागला. त्या मुलीला आपल्या घरात थारा नाही. वृंदा म्हणते, तू म्हणतेस ग, पण सार्थक पूर्ण वेडा झाला आहे. तो तिच्याशी लग्न करणारच. त्याला अडवणं आता कोणाच्याही हातात उरलेलं नाही. सुधा म्हणते, माझ्या हातात आहे आणि मी तुला वचन देते, त्या आनंदीला या घरची सून म्हणून तर लांबच, पण ह्या घरात पाऊल सुद्धा टाकू देणार नाही आहे मी. पण तू हे घर सोडून जाऊ नकोस. वृंदा म्हणते, ठीक आहे, नाही जाणार मी, पण ही पांढरी साडी नेसायचं मी तेव्हाच सोडेन जेव्हा तू वचन पाळशील. तिकडे आनंदीची वहिनी चहा घेऊन येते. आनंदीला म्हणते, मला माहित आहे तुझी काय मनस्थिती आहे ती. मी तुझ्या जागी असते तर माहित नाही मी काय केले असते. तुझं दुःख मी समजू शकते, तरी पण थोडासा चहा घे. आनंदी जेव्हा चहा घेण्यासाठी हात पुढे करते तेवढ्यात तिचा भाऊ तो चहा हिसकावून घेतो. तिला का फुकटचा चहा देतेस, घरात बसून तर आहे. आणि काय ग, तुला आज कामावर जायचं नाही आहे? हा बरोबर, आता कशी कामावर जाणार, घरी अण्णांचा सपोर्ट आहे ना तुला. तुला काही बोलायला नको. अण्णा डायरेक्ट मारायला उठतात. घरी भाऊ कमावणारा आहे, आम्ही फुकटासारखं घरी बसून खायचं. आनंदी रडविली झालेली असते. ती म्हणते, दादा असं काय म्हणतोस? तो ओरडतो, बाहेर लोक काय म्हणतायत तुला माहित नाही आहे. तुला काय आम्हाला सहन करावंच लागतं. तुला कशाची काहीच पडलेली नाही आहे. भाऊ कमावतो, आपण राहायचं असंच. लक्षात ठेव, ह्या घरात जर राहायचं असेल ना तर कमवावं लागेलच. तेवढ्यात आनंदी जायला निघते. तिची वहिनी तिला थांबवते व तिला सांगते, तू मनोजचं बोलणं मनावर घेऊ नकोस. आपल्याला माहित आहे तो कसा फटकळ आहे तो. थांब, नको जाऊस. आनंदी सांगते, वहिनी दादा काही चुकीचं बोलला नाही आहे, मला कामाला तर जावंच लागेल ना. तिथे अण्णा बाजारातून येत असतात. त्यांचे मित्र चहा पित असताना ते अण्णांना हाक मारतात. काय वर्तक साहेब, चहा घेता का? अण्णा नको म्हणून सांगतात. का मुलीचं लग्न तुटलं म्हणून का? अहो, राजाध्यक्ष फॅमिली बरोबर लग्न जुळलं होतं, ते तोडलं का, असा प्रश्न ते विचारतात. दुसरा व्यक्ती म्हणतो, त्यांच्या मुलीतच काहीतरी प्रॉब्लेम असेल. तेवढ्यात तिथे सार्थक येतो व त्या व्यक्तींना सुनावतो, प्रत्येक वेळी मुलीला दोष दिलाच पाहिजे का? ह्यांच्या जागी जर तुमची मुलगी असती आणि तुम्हाला असे टोमणे मारले असते तर काय वाटलं असतं तुम्हाला? काही काम धंदे नाही आहेत दुसरे? ते व्यक्ती म्हणतात, अरे तू कोण आहेस? तर बाजूचा व्यक्ती म्हणतो, अरे हेच ते राजाध्यक्ष, ह्यांच्यामुळे लग्न तुटलं. काय हे, एका भावाबरोबर अफेअर करायचं, दुसऱ्या भावाबरोबर लग्न करायचं, काय जमाना आलाय? सार्थक व अण्णा खाली बघत राहतात. तेवढ्यात अण्णांचा तोल जातो. अण्णा टेबलावर खाली बसायला जातात. तेवढ्यात सार्थक त्यांना सावरतो. अण्णा म्हणतात, झाली तेवढी बेइज्जती खूप झाली. या सगळ्या प्रकारामुळे माझ्या मुलीने जीव द्यायचा प्रयत्न केला. हे ऐकून सार्थकला धक्का बसतो. दुसरीकडे आनंदी ऑफिसला जात असते. ताई, एवढं झालं तरी तुम्ही ऑफिसला का जाणार आहात? आनंदी म्हणते, मला सार्थक सरांना भेटायचं आहे, मला त्यांना जाब विचारायचा आहे. हे सर्व त्यांनी का केलं? सकू, या सर्वात माझी काही चूक नाही आहे. आणि सकू, तुला तर माहित आहे ना मला आणि माझ्या घरच्यांना नोकरीची किती गरज आहे. इकडे सार्थक अण्णांना समजवण्याचा प्रयत्न करतो. अण्णा म्हणतात, तुम्ही प्रेम करत होता ना तिच्यावर, मग का नाही समोर येऊन बोललात? सार्थक म्हणतो, झाली चूक, हिम्मतच हो नाही झाली माझी. अण्णा म्हणतात, खूप साधी आहे माझी मुलगी, तिच्या आयुष्यात जे काही चालले आहे ते चुकीचं आहे. तुमच्यासारखा जोडीदार मिळाला तर सुधारेल तिचं आयुष्य. सार्थक म्हणतो, मी एकदा बोलून बघतो त्यांच्याशी, परत जे काही झालं त्याची माफी मागायचीच आहे मला. अण्णा म्हणतात, बघा बोलून, व ते निघून जातात. सुधाला रेश्माचा फोन येतो. रेश्मा म्हणते, मी कोणाच्या चाड्या लावायला फोन केला नाही,
पण मला तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे. आनंदी ऑफिस मध्ये गेली आहे तेवढ्यात सुधा हे ऐकून ओरडते. काय? रेश्मा म्हणते, मला आत्ताच एकाकडून कळलं, रेश्मा ही आग लावायचं काम करते. एखादी दुसरी मुलगी असती तर ऑफिस मध्ये गेलीच नसती, नोकरी सोडून दिली असती. पण हिला अजिबात लाज नाही. ती एवढं सर्व होऊन सुद्धा सार्थकला भेटायला गेली. परत सुधा खूप रागात असतात. सुदामा, सार्थकला काही बरं वाईट झालं ना तर मला अजिबात आवडणार नाही. सुधा म्हणते, बरं झालं रेश्मा तू मला सांगितलंस, आता यापुढे काय करायचं ना ते मी बघते. रेश्मा म्हणते, आग तर बरोबर लावलेली आहे. आता बघूया आनंदी सार्थकला कशी भेटते. तिकडे आनंदी ऑफिस मध्ये येताच पेनाले सरला म्हणते, का वागलत असं तुम्ही? का वागलत असं? तुम्हाला माहित होतं ना ते पत्र सार्थक सरांनीच लिहिलं आहे. पेनाले म्हणतात, हो मला माफ करा, खरंच हे मी तुम्हाला तेव्हाच सांगायला पाहिजे होतं, पण चुकलं माझं. आनंदी म्हणते, पेनाले सर मी कोणाच्या चुका काढायला आले नाही, मला सार्थक सरांशी बोलायचं आहे. तेवढ्या तेथे सुद्धा येतात व जोरात ओरडून म्हणतात, त्याची काही गरज नाही आहे. आनंदीला सर्व स्टाफ समोर खूप ऐकवतात. खूप सुसंस्कृत घराण्यातली समजले होते मी तुला, पण तू इतकी कारस्थानी असशील असं मला वाटलं नव्हतं. आनंदी काकू म्हणून हाक मारते तर आनंदी काकू म्हणून हाक मारू नकोस. सुधा तिला काहीही बोलू देत नाही. सुधा म्हणते, कुठलंच नातं जोडायचं नाही आहे मला. पेणारे तोंड काय बघत बसला, हिचं सामान आणून टाका. पेणारे ऐकलत ना? आनंदी सुधांना समजवण्याचा प्रयत्न करते. काकू तुमचा काही गैरसमज होतोय. सुधा तिला बोलून देतच नाही. गैरसमज होता पण आता नाही आहे, आणि इथून तू मला कुठेच नको आहेस, ना घरात ना ऑफिस मध्ये, आणि माझ्या मुलाच्या आसपास दिसलीस तर खबरदार. सुधा आनंदीचं सामान फेकणार तेवढ्यात आनंदी ते पकडते. काकू ह्या सामानात देवाची मूर्ती आहे, तुमचा जो काही राग आहे तो माझ्यावर काढा, पण तुमच्या हातून देवाची अवहेलना व्हायला नको. सुधा म्हणते, तुझ्या चांगल्या वागण्याने तुझ्या बोलण्यात अडकेल असा समज करून घेऊ नकोस. तू चल जा इथून, आणि पुन्हा माझ्या मुलाच्या आसपास दिसलीस तर माझ्या इतकी वाईट कोणी नाही. सुधा तिचं सामान फेकून देतात. तेवढ्या रेश्मा तिथे येते व आनंदीला म्हणते, तुझ्यासाठी मला खूप वाईट वाटलंय आणि जे काही घडलं चुकीचं आहे, आणि सुधा काकूंना तुला समजून घ्यायला हवं होतं. रेश्मा तिला भडकवण्याचा प्रयत्न करते. ऑफिस मधून काढणे हे चुकीचं आहे. आनंदी रडत रडत तेथून निघून जाते. सार्थक ऑफिस मध्ये येतो. सार्थक विचारतो, आनंदी कुठे आहे? आनंदी ताईला तुमच्या आईने काढून टाकले आहे. सार्थकला शॉक बसतो. काढूनच टाकलं नाही, जवळजवळ हाकलूनच दिलं आहे. उद्याच्या भागात आनंदीला सार्थकच्या आईने कामावरून काढून टाकलं व खूप काही बोलल्या. हे सार्थकला समजल्यावर सार्थक थेट घरी जातो व आईला विचारतो, तू आनंदीला का काढून टाकलंस? हे खूप चुकीचं आहे आई. सार्थकवर त्याची आई ओरडते, मला ती मुलगी नको आहे, ना घरात ना ऑफिस मध्ये, आणि तू सारखा आनंदी आनंदी करणार असशील तर तुझा आणि माझा संबंध आजपासून संपला. तिकडे आनंदीच्या घरी तिचा भाऊ खूप चिडलेला असतो. जसं समजतं आनंदीला कामावरून काढून टाकले आहे, तो अजूनच चिडतो. मला माहित होतं हे असंच होणार आहे. कसं चालू घर मी हे. खायला आणखीन एक तोंड आलं आहे घरात. हे ऐकून अण्णांना राग येतो. अण्णा मनोजच्या कानाखाली वाजवतात. तर मंडळी तुर्तास इतकंच, आनंदीची नोकरी गेल्याने, घरात आलेल्या परिस्थितीमुळे व बदनामी झाल्यामुळे भावाची चिडचिड हे पाहून आनंदी घर सोडून जाणार का? व सार्थककडे त्याची आई आनंदीला डोळ्यासमोरही धरणार नाही. सार्थकलाही काही समजत नाही. आनंदीला जवळ केलं तर आईला सोडावं लागेल. सार्थक हा कसा सांभाळणार हे प्रकरण पुढे पाहावयास मिळेल. मंडळी, आपल्याला विश्लेषण आवडलं असेल तर फिल्मी रंग वाहिनीला सबस्क्राईब करा. नवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉनला प्रेस करा. तुमची व तुमच्या प्रियजनांची काळजी घ्या. जय महाराष्ट्र.